लोकशाहीचा उत्सव शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावा यासाठी मतदानाला जाताना कोणताही मोबाईल जवळ बाळगता येणार नाही. मोबाईल स्वतः जवळ ठेवून मतदान केले आणि त्यावेळचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला किंवा मोबाईलच्या स्टेटसवर ठेवल्यास त्या व्यक्तीविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला जाणार आहे. विधानसभा निवडणुकीवेळी असा प्रकार घडू नये म्हणून केंद्राध्यक्षांना तसे निर्देश देण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी करमाळ्यातील एका मतदान केंद्रावर मतदान करताना एका व्यक्तीने ईव्हीएमवर हातोडा मारला होता. माढ्यातील एका मतदाराने कांद्याने ईव्हीएमचे बटन दाबले आणि तो व्हिडिओ सर्वत्र प्रसारित केला होता. सांगोल्यातील एका मतदाराने पेट्रोल टाकून ईव्हीएमच जाळण्याचा प्रयत्न केला होता. हा अनुभव लक्षात घेऊन विधानसभा निवडणुकीत असे अनुचित प्रकार घडणार नाहीत याची दक्षता घेतली जाणार आहे. मतदारांना मोबाईल घेऊन जाता येणार नाही आणि मोबाईल घेऊन गेलाच तर त्यांना मतदान करतानाचा व्हिडिओ काढता येणार नाही. तसा प्रकार आढळल्यास त्या व्यक्तीविरुद्ध पोलिसांमार्फत कठोर कारवाई केली जाणार आहे. अधिकारी कर्मचाऱ्यांना निवडणुकीसंदर्भातील प्रशिक्षण देताना आवर्जून अशा संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्याचे आदेश केंद्राध्यक्षांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले आहेत. विधानसभेची निवडणूक निर्भय वातावरणात व शांततेत पार पडावी म्हणून प्रत्येक मतदारसंघात राखीव पोलीस बलाची स्वतंत्र तुकडी तैनात असणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील 11 मतदारसंघातील 3723 मतदान केंद्रांसाठी एकूण 12,000 पर्यंत पोलिसांचा बंदोबस्त नेमला जाणार आहे.